राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आता आपल्या सोबत आहेत। सुनील शेळकेजी, सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री देखील होणार असं ठरलंय, असं ठरतंय, आपल्याकडे काय माहिती आहे? नाही, मी अशा कुठल्याही बाबतीत अजूनपर्यंत कोणाशी चर्चा केलेली नाहीये। आज खरं तर दादांच्या अस्थी घेऊन परिवार बाहेर पडतोय आणि त्यात हा लगेच विषय घ्यावा इथपर्यंत योग्य वाटलंच नाही। परंतु सर्वस्वी अधिकार हे ज्या दादांनी राज्यभर संपूर्ण स्वतःच्या कामाचा आवाका दाखवला, संपूर्ण राज्यभर एक कामाची व्याप्ती उभी केली, तर सर्वस्वी अधिकार नक्कीच सुनेत्रा वहिनींना मिळाला तर आम्हा सगळ्यांना समाधान होईल आणि तीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देखील असेल, असं मत या ठिकाणी मी नक्कीच व्यक्त करेल। पण आज मुख्यमंत्र्यांना देखील आपले काही नेते भेटलेले आहेत, तर तिकडेही ही चर्चा झाली आहे? नाही, मी कुणाशी अजून या बाबतीत चर्चा केली नाहीये। पण मी पुन्हा सांगतो, दादांच्या सर्वस्वी जे काही आजपर्यंत खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या, त्या सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर नक्कीच आम्हाला त्या आनंदाने स्वीकारू आणि ताईंना देखील तो एक आधार म्हणून आम्ही त्यांच्या सोबत सगळेजण उभं राहू। पण उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचं अध्यक्षपद दोन्ही त्यांच्याकडेच असेल? सुनील शेळकेजी, आता पक्षातले प्रमुख नेते प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब, हे सगळेजण बसून एकत्रितपणे तो निर्णय करतील। शेवटी पक्षही पुढे चालवणं हे सुनेत्रा वहिनींच्या हातात जरी असला तरी दादांचा पक्ष आहे आणि तो सर्वस्वी अधिकार पवार कुटुंबियांकडे सुनेत्रा वहिनींकडे आला तर तो आम्हाला पण त्याचं नक्की समाधान किंवा आनंद होईल। पण ही बैठक आज होणार आहे की उद्या होणार आहे? आपल्यालाही निमंत्रण असेल ना प्रमुख नेत्यांमध्ये, आपल्याला आमदार म्हणून आपल्यालाही बोलवलंय का? आणि आज आणि उद्या कुठल्या नेमक्या दिवशी बैठक होती ही? नाही, अजून आम्हाला कुठल्या पद्धतीने बोलवलं नाहीये। आम्ही आमच्या गावात सगळ्या पदाधिकाऱ्यांना सहकार्यांना भेटून सगळ्यांना समजून सांगतो, पुढे जायचंय तर दादांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचं, हेच फक्त आम्ही आव्हान करतोय गावागावातल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या लोकांना। एक जाता जाता शेवटचा प्रश्न, मग वर्षा निवासस्थानी आज जे आपले प्रमुख नेते भेटले त्या संदर्भात आपल्याकडे काहीच अपडेट नाहीये? तिकडे नेमकी काय चर्चा झाली आपल्याला काही माहिती नाही याबद्दल? नाही, अजून मी कुणाशीच बोललेलो नाहीये। सकाळी मलाही कळालं की काही प्रमुख नेते वर्षा बंगल्यावरती जाऊन आलेत, परंतु मी कुणाशी बोललेलो नाही या बाबतीत। आम्हाला ते कुठली घडामोड झाली तर ते आमच्यापासून लांब राहणार नाही किंवा लपवणार नाही, आम्हाला ते विश्वासात घेऊन पुढे जातील, त्यामुळे असं काही मनात आणू नका कोणी। पण काल या नेत्यांनी सुनेत्रा पवारांशी काही चर्चा केली होती अशीही एक बातमी आली होती, त्यामध्ये ती भेट झालेली आहे का? मग नाही, अजिबात नाही। वहिनींच्या कानावरती अजूनपर्यंत हा विषय कोणी मांडलेला नाहीये। पण आता पक्षातले प्रमुख नेते असतील किंवा राज्याचा कारभार हाकताना आज जे काही सगळं विस्कळीत झालेले आहे ते लगेच स्थिर स्थावर करण्याकरता काही निर्णय स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि आमच्या पक्षातले नेते हे एकत्रित बसून तात्काळ निर्णय करतील असंही कळतंय, आम्हाला माहिती मिळतीये। सुनील शेळकेजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।